तुम्ही जर बेरोजगार असाल, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, पण व्यवसाय काय करायचा, कसा करायचा हे समजत नसेल, तर काळजी करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. पहिल्यांदा तुमच्या मनात जी काही भीती असेल ती बाजूला करा. व्यवसाय करणं अवघड असतं, व्यवसायात रिस्क असते किंवा व्यवसाय करण्यासाठी फार मोठं भांडवल लागतं, काहीतरी जगावेगळी कल्पना लागते, असं काही तुमच्या डोक्यात असेल तर ते पहिल्यांदा बाजूला काढा. आज मी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याच्या किंवा व्यवसाय उभा करण्याच्या काही सोप्या स्टेप सांगणार आहेत आणि तेही उदाहरणासहित. पहिल्यांदा आपण व्यवसाय सुरू करण्याच्या किंवा व्यवसाय उभा करण्याच्या काही स्टेप्स बघूया. पहिल्यांदा काय करायचं, तर आपला ग्राहक कोण असेल हे ठरवायचं. त्यानुसार त्यांची गरज काय आहे हे शोधायचं. त्या गरजेचं आपण समाधान कसं करू शकतो किंवा त्यांची गरज पूर्ण कशी करू शकतो हे शोधायचं आणि तो आपला व्यवसाय ठरवायचा. आता हा व्यवसाय करणारे आपण एकटेच असू असं नाही. असे अनेक लोक बाजारात असतील जे हीच गरज पूर्ण करत असतील किंवा हाच व्यवसाय करत असतील. मग त्यांच्या व्यवसायातल्या काही चुका, त्रुटी किंवा कमतरता शोधायच्या आणि त्या कमतरता, त्या चुका किंवा त्या त्रुटी आपण आपल्या व्यवसायात कशा चांगल्या प्रकारे सुधारू शकू हे शोधायचं आणि आपला व्यवसाय सुरू करायचा. याच्यासाठी लागणारे कागदपत्र, लायसन्स जे काही लागत असेल ते वेळच्या वेळी पूर्ण करायचं. हिशोब, जमा खर्च ह्या सगळ्यांची वेळच्या वेळी नोंद करायची, चांगली सवय लावून घ्यायची. अजून मार्केटिंगच्या आणि ब्रँडिंगच्या साध्या, सोप्या, स्वस्तातल्या पण मस्त आयडिया शोधून काढायच्या आणि पुढच्या किमान 5 वर्षांचं प्लॅनिंग करायचं. ह्या झाल्या व्यवसाय उभा करण्याच्या साध्या आणि सोप्या स्टेप्स. आता आपण उदाहरणासहित बघूया. आता मी उदाहरण तुम्हाला असं देईन की तो व्यवसाय कोणीही करू शकेल. म्हणजे तो व्यवसाय करण्यासाठी कसलंही बंधन नाही, ना शिक्षणाचं, ना वयाचं किंवा पैशांचं. तुम्ही कोणीही असाल, कसेही असाल, तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता. फक्त तुमच्याकडे ते काम करण्याची इच्छा असली पाहिजे. तर पहिली जी स्टेप होती आपली की ग्राहक शोधायचा आणि त्याची गरज शोधायची. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही समजा एखाद्या शहरात राहत असाल तर जवळपासच्या काही अपार्टमेंट किंवा जवळपासचे असे काही लोक शोधू शकता की जे त्यांच्या कामात फार बिझी असतात. त्यांना किरकोळ दुकानात जायला किंवा अशा छोट्या मोठ्या खरेदी करायला फार टाईम मिळत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट घरपोच मिळाली तर त्यांना फार समाधान वाटतं, त्यांचा वेळ वाचतो. असे किमान 10 लोक तरी तुम्ही शोधू शकता तुमच्या आसपासचे आणि त्यांना प्रत्येक वस्तू अगदी सकाळच्या दुधापासून, पेपरपासून ते इस्त्रीच्या कपड्यांपासून किराणा मालापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही त्यांना घरपोच देऊ शकता. आता त्यांना वेळ नाहीये, ते त्यांच्या कामात बिझी आहेत, हा झाला त्यांचा प्रॉब्लेम. त्यांना प्रत्येक वस्तू घरपोच हवी आहे, ही झाली त्यांची गरज. आता ती गरज तुम्हाला पूर्ण करायची आहे. मग ती कशी करू शकता, तर अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा. त्यांच्याकडून त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घरपोच आम्ही तुम्हाला देऊ असं सांगायचं आणि ते त्यांना घरपोच द्यायला सुरू करायची. हे तुम्ही अशा प्रकारे व्यवसाय सुरू करू शकता. फक्त याच्यामध्ये तुम्ही ज्या काही वस्तू त्यांना नेऊन द्याल किंवा ज्या काही दूध, पेपर, कपड्यांची इस्त्री, किराणा माल जे काही तुम्ही त्यांना द्याल ते नीटनेटकं, स्वच्छ असावं आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाने ही सेवा द्यायची तुम्हाला. आता हे हा तुमचा बिझनेस ठरेल. ओके, हा बिझनेस करायचा. आता याच्यातून तुम्ही पैसे कसे मिळवाल. आता तुमच्या डोक्यात पहिल्यांदा विचार येईल की मी अमुक अमुक माणसाला महिन्याचे हे सगळं घरपोच देईन आणि याच्या बदल्यात एवढे एवढे पैसे घेईन. असं नाही करायचं. तुम्ही हे सगळं फ्रीमध्ये द्यायचं. फ्रीमध्ये सगळ्या वस्तू त्यांना घरपोच द्यायच्या. आता फ्रीमध्ये द्यायचं तर मग तुम्हाला पैसे कसे मिळणार.
आता एक सिंपल आयडिया सांगतो. 10 लोक तुमच्याकडे आहेत. 10 लोकांचं तुम्ही एका ठिकाणी दूध खरेदी करणार आहात. तर तो दूधवाला तुम्हाला थोडं स्वस्तात देईल दूध. किराणा तुम्ही 10 लोकांचा एका ठिकाणी खरेदी करणार आहात, तर किराणा मालाकडून तुम्ही थोडं डिस्काउंट मागू शकता. किंवा इस्त्रीचे कपडे ज्याच्याकडून तुम्ही इस्त्री करून घेणार आहात, त्याला तुम्ही एकदम 10 लोकांचे काम देताय, तो तुम्हाला थोडंफार कमिशन देईल. तर तुमचं अर्निंग किंवा तुम्हाला अशा पद्धतीने पैसे मिळतील. तुम्हाला ग्राहकाकडून एकही रुपया घ्यायचा नाहीये. कारण की इतर लोक सुद्धा त्यांना घरपोच दूध देत आहेत, पेपर देत आहेत किंवा किराणा माल घरपोच देणारे सुद्धा आहेत. मग त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळे काय? तर तुम्ही ह्या सर्व्हिसचे पैसे घेत नाही, हे तुम्ही फ्रीमध्ये देताय. आता ह्याच्यातून तुम्हाला मिळणार आहेत किती? फार जास्त मिळणार नाही पैसे, थोडे मिळतील. पण सुरुवात करण्यासाठी तेही पुरेसे आहेत. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपयाचं भांडवल घालायचं नाही. अगदी स्वस्तात, अगदी फ्रीमध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकताय. आता जेव्हा तुम्ही एक एक वस्तू यांना डिलिव्हर करायला सुरू कराल, तर बाकीच्यांपेक्षा तुम्हाला तुमचं वेगळेपण जपायचंय. ते कसं? पहिलं म्हणजे तुम्ही त्यांना सगळं फ्रीमध्ये आणून देणार आहात, सर्व्हिसचा एकही रुपया घेणार नाही आहात. दुसरं म्हणजे तुम्ही अगदी नीटनेटकं, स्वच्छ आणि टापटिपीत त्यांच्या दारात गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या दारात दूधवाला आलाय किंवा पेपरवाला आलाय, किराणा घरपोच करणारा असा कोणी माणूस आलाय असं त्यांना वाटलंच नाही पाहिजे. कोणत्या तरी कॉर्पोरेट कंपनीचा माणूस किंवा एखाद्या प्रोफेशनल लेवलचा माणूस माझ्या दारात उभा आहे आणि ही सर्व्हिस मला देतोय, हा फील त्यांना आला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही एक चांगला स्वतःचा युनिफॉर्म तयार करू शकता. नवीन विकत घ्यायची काही गरज नाही. तुमच्याकडे जो काही असेल चांगला ड्रेस, जो चांगला दिसतो, तो तुम्ही घालू शकता. पण तो नीटनेटका असावा, स्वच्छ धुतलेला असावा आणि व्यवस्थित जायचं दारात त्यांच्या. असं केल्यानं काय होईल की एक जे फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणतो ना, ते एक चांगल्या प्रकारे तयार होईल. आता ह्या 2 गोष्टीनंतर तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, की ग्राहकांशी बोलताना अगदी आदरानं बोलायचं. खोटा खोटा आदर नाही, मनापासून त्यांच्याशी चांगल्या भाषेत अगदी आदरानं त्यांना असं ट्रीट करायचं की यू आर किंग. ग्राहक देवोभव वगैरे जे म्हणतात ते, त्यांना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रीटमेंट दिली तर त्यांना सुद्धा ते भारी वाटेल. एखाद्या वेळी ते तुमच्या कामावर नाराज होतील किंवा चिडतील, त्यावेळी सुद्धा तुम्हाला उलट उत्तर द्यायचं नाहीये. अगदी प्रेमानं, आदरानं त्यांना त्यांच्याशी बोलायचे, जेणेकरून ते तुमच्याबद्दल इतरांशी चांगलं बोलतील. आता हे ह्या 2-3 गोष्टी तुम्ही पाळल्या तर काय होईल, हे लोक आसपासच्या लोकांना स्वतःहून सांगायला सुरू करतील की अरे अमुक तमुक माणूस आहे आणि हा आमच्या घरी फ्रीमध्ये ह्या गोष्टी डिलिव्हर करतो. फ्रीमध्ये डिलिव्हर करतो हा शब्द फार महत्वाचा आहे. याने काय होईल, अजून तुम्हाला नवीन नवीन ग्राहक मिळू लागतील. मग जे तुमचं कमिशनचं मार्जिन आहे, जसं जसं ग्राहक वाढतील तसं तसं ते कमिशन वाढत जाणार आहे. एकाकडून समजा तुम्हाला अगदी 10 रुपये दिवसाचं कमिशन मिळतंय, तर असे 10 लोक असतील तर दिवसाचे 100 रुपये झाले, महिन्याचे 3,000 रुपये. असं साधारण एक ढोबळ हिशोब केला तर तुमचं कमिशन येत राहील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं. तर हे पोहोचाल कसं? तर चांगल्या प्रकारे नीटनेटकं राहून, चांगली ट्रीटमेंट देऊन, चांगली सर्व्हिस देऊन, चांगलं बोलून आणि मग तुम्ही हळूहळू तुमचं जी फर्म आहे त्याला एक नाव देऊ शकता, त्याचा शॉप ॲक्ट काढू शकता, एक छान व्हिजिटिंग कार्ड करू शकता, जेणेकरून नवीन लोकांशी ओळखी करून तुम्ही त्यांना ते कार्ड देऊ शकता. असं हळूहळू तुम्ही चांगल्या मार्केटिंगच्या आणि ब्रँडिंगच्या आयडिया ज्या कमी खर्चातल्या आहेत पण इफेक्टिव्ह आहेत अशा शोधून तुम्ही हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवू शकता. मग सोशल मीडियावर पेजेस तयार करणं, तुम्ही जे काम करताय, ज्या वस्तू देताय त्याचे फोटो पोस्ट करणं, तुमचे जे ग्राहक आहेत त्यांना तुमचे फीडबॅक विचारा, त्याचे व्हिडिओ बनवून पोस्ट करा.
याने तुमचा सोशल प्रेझेन्स वाढेल, तुम्ही जे काम करताय, तुम्ही जो व्यवसाय करताय त्याला एक आयडेंटिटी मिळेल. हे ब्रँडिंग, मार्केटिंग चांगल्या प्रकारे, याला काहीच खर्च येणार नाहीये, हे चांगल्या प्रकारे होत राहील आणि तुमच्या व्यवसायाला एक चांगली आयडेंटिटी तयार होईल. हळूहळू तुमचा व्यवसाय वाढत जाईल. जिथं तुम्ही अगदी एका ग्राहकापासून सुरू केलं होतं, तिथं तुम्हाला हळूहळू 10, 50, 100 असे हळूहळू भरपूर ग्राहक मिळू लागतील. एक अपार्टमेंट, 2 अपार्टमेंट, हळूहळू त्या परिसरातील सगळ्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही सर्व्हिस देऊ लागाल. प्रत्येक घरात तुम्ही दुधापासून, किराणापासून सगळ्या वस्तू घरपोच देऊ लागाल. आता याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्ही जे दिलं त्याचा बेनिफिट फार होणार आहे, कारण की त्या लोकांना सवय लागणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची आणि तुम्ही त्यांना ते घरी डिलिव्हर करायची. ही सवय लागणं फार महत्वाचं आहे आणि ही सवय फ्रीमध्ये दिल्यामुळं फार लवकर लागते. तुम्ही जी सर्व्हिस फ्रीमध्ये देणार आहात त्याच्यामुळे ती सवय लवकर लागेल आणि ते प्रत्येक गोष्ट तुम्हालाच सांगतील आणि त्यांच्या मार्फत अजून गिराईक वाढत जाईल, तुमचं कस्टमर वाढत जातील आणि हळूहळू तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे जम धरेल. जेव्हा तुम्हाला असे एक वेळ येईल की प्रत्येक घरात तुम्हाला स्वतःला जाणं शक्य होणार नाही, तेव्हा सोबतीला आणखी एक माणूस घ्या. आता इथं तुमची जबाबदारी वाढते. जर आपण एक माणूस कामाला घेतला तर तो प्रामाणिकपणे काम करतोय का, आपण ज्या प्रकारे ग्राहकांशी बोलत होतो, ज्या प्रकारे ग्राहकांना सगळी सर्व्हिस देत होतो तशीच तो सुद्धा देतोय का, याच्यावर कंट्रोल ठेवणं हे तुमचं काम होईल. मग मधून अधून त्या सगळ्या ग्राहकांच्या भेटी घेणं, त्यांना विचारणं की हा माणूस तुम्हाला खरंच चांगली सर्व्हिस देतोय का, काही लबाडी तर करत नाही, काही हिशोबात घोळ करत नाही, हे सगळं त्यांच्याशी बोलून क्लिअर करणं, काही तक्रार असेल तर ती सुधारणं, ही तुमची जबाबदारी वाढेल. पण असेच हळूहळू एक 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 तुम्ही माणसं वाढवू शकता कामाला, ग्राहकांना जास्तीत जास्त कनेक्ट करू शकता आणि मग तुमचं फक्त एकच काम राहील की जास्तीत जास्त ग्राहक मिळवणं आणि जसे ग्राहक वाढतील तसं कामाला माणसं वाढवणं. आता याच्यामध्ये तुम्ही पुढच्या 5-1 वर्षाचं प्लॅनिंग करू शकता की आज मी एका माणसापासून सुरू केलं होतं, वर्ष संपेपर्यंत माझ्याकडे साधारण 50 लोक असली पाहिजेत, 50 ग्राहक असले पाहिजेत. पुढच्या 5 वर्षात साधारणपणे 5 ते 10 लोक माझ्या हाताखाली कामाला असले पाहिजेत. असं प्लॅन करून, असं नियोजन करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. समजा की 5 वर्षानंतरचं चित्र बघा, तुमच्याकडे 4-5 लोक कामाला आहेत. ते लोक सगळ्या वस्तू त्या त्या अपार्टमेंटमध्ये, वाटून दिलेल्या अपार्टमेंटमध्ये डिलिव्हर करतायत आणि तुम्ही फक्त ग्राहकांची फीडबॅक घेताय, सुधारणा करताय, त्या लोकांवर कंट्रोल करताय, त्यांना चांगलं ट्रेनिंग देताय, ग्राहकांशी कसं बोलायचं, कसं नीटनेटके टापटीप राहायचं, कशा वस्तू चांगल्या क्वालिटीच्या द्यायच्या, हे सगळं तुम्ही त्यांना फक्त शिकवायचं आहे, सगळा हिशोब मेंटेन करायचा आहे. ह्या गोष्टी तुम्ही कराल. आता एक सिंपल हिशोब करूया आपण. समजा एका ग्राहकाकडून एका महिन्यात तुम्हाला फक्त 1000 रुपये कमिशन मिळते. म्हणजे रोजचं दूध तुम्ही देताय, पेपर देताय, किराणा देताय, इस्त्रीचे कपडे देताय किंवा अजून काही वस्तू ज्या तुम्ही त्या ग्राहकाला डिलिव्हर करताय, ह्या सगळ्यातून तुम्ही जिथून ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करताय तिथून तुम्हाला मिळणारं कमिशन हे एका ग्राहका पाठीमागं फक्त 1000 रुपये आहे एका महिन्याचं. असं आपण जरी पकडलं तरी 5 वर्षानंतर समजा तुमच्याकडं 300 ग्राहक असतील, एक 30 अपार्टमेंट आपण पकडूया की 10-10 फ्लॅटच्या 30 अपार्टमेंट तुम्ही जोडल्या आणि 10 लोक कामाला ठेवलेत, तर अशा 30 अपार्टमेंटमधून 300 ग्राहक तुमच्याकडे आहेत आणि प्रत्येक ग्राहका पाठीमागं तुम्हाला 1000 रुपयाचं कमिशन मिळतंय. तर तुमचा महिन्याचा प्रॉफिट, निव्वळ प्रॉफिट काय किती झाला? 3 लाख रुपये. आता तुम्ही जे 10 लोक कामाला ठेवली आहेत त्यांना तुम्ही 20-20 हजार रुपये पगार जरी दिला तरी किती खर्च झाला तुमचा?
2 लाख रुपये म्हणजे राहिलेले 1 लाख रुपये तुमचं एकट्याचं प्रॉफिट झालं. तर असा 0 रुपये गुंतवणुकीतून सुरू केलेला व्यवसाय तुम्ही 1 लाख प्रॉफिटपर्यंत घेऊन जाऊ शकता. उलाढाल तर तुमची लाखातच असणार आहे, कारण त्या सगळ्या वस्तू खरेदी करणं, डिलिव्हर करणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुमची उलाढाल असणार आहे. पण तुमचा निव्वळ नफा हा किमान लाखभर रुपये तरी असू शकतो. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता. फक्त कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही, काम प्रामाणिकपणे करायचं. आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपलं 100% द्यायचं. ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या आणि हे काही बेसिक नियम पाळले, जसे की ग्राहकाची गरज ओळखून सर्व्हिस द्यायची, प्रामाणिकपणे हिशोब चोख ठेवायचा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही पाळल्या, पुढचं प्लॅनिंग करायचं वगैरे, तर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता. आता ही जर फायद्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.